नमस्कार. मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. उन्हाळा चालू आहे बघा. नॉनव्हेज खायचं म्हणलं का आपल्याला तर उष्णता होती, म्हणून आपण थंड पदार्थ असं बनवून खाऊया पौष्टिक. ज्वारीच्या पिठाचा आज आपण धपाटे बनवतोय. कोणाला तर समजत नसेल हे धपाटे म्हणजे काय. ज्वारीच्या पिठाचे कोण म्हणतं पराठा बनवले तर, पण आमच्याकडे धपाटे बोलतात. तर इथं धपाट्याला लागणार आपण वाटण बनवून घेऊ. मिरची, कोथिंबीर, लसूण, ओवा घेतलाय, जिरं घेतलं, दोन्ही एक चमचा घेतलाय, लसणाचा गड्डा 2 घेतला, तर एक 20-25 मिरची असेल, मोठभर कोथिंबीर असेल. तुम्हाला जास्त प्रमाण बनवा ह्याच्या डबलीन तुम्ही घेऊ शकताय. तरी पण ह्याच्यात 8, 9, 10-11 धपाटी होती ती. एवढं तिखट पुरेसं आहे. तुम्हाला जास्त तिखटात प्रमाण घ्यायचं असतं तुम्ही जास्त घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घालूया आपण आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया पेस्ट बनवून. आणि ही खूप धपाटी मस्त आणि टेस्टी लागते ती बघा. उन्हाळा चालू, आपलं जेवण जात नाही, काय तर नवीन नवीन पदार्थ आपण बनवूया. आता रोजच्याच भाकरीचं पीठ, आपलं ज्वारीचं पीठ घेतलंय मी, वेगळं मी दळून आणलेलं नाही, रोजचंच पीठ आहे. अगदी 4 वाट्या होईल एवढं मी पीठ चाळून घेतलेलं आहे. आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलंय बघा चण्याच्या डाळीचं, आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. डबलीन आपल्या टिबलीन घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ जास्त, आणि ही एक वाटी घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी सगळी पीठ चाळून घेतली. ती 2 चमचे होईल एवढे मी तीळ घातले सफेद. आता आपण मिरचीची पेस्ट बनवून घेतली ती घालूया. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तुम्ही. चांगलं मोठं 2 चमचे मी पेस्ट घालते बाहेरली, लागलीच तर अजून सुद्धा वापरणार आहे. आणि 1 चमचा बारीक हळद घालूया, छोटा चमचा. चवीपुरतं मीठ घालू. आपण पहिलं पण मीठ घातलेलं आहे, तरी पण अजून मीठ घालते. कोथिंबीर घालूया आपण बारीक चिरून घेतलेली. आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आपण ती तिखटाचं पाणी ओतलंय बघा. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे. भाकरीला मळतोय तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैल मळायचं नाही, नंतर सैल होत जाते ते पीठ उशीर थोडंसं ठेवलं तर. अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तुम्ही मिठाची चव घेऊन बघा, तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुम्ही अजून वापरू शकताय. तर अशा पद्धतीने आपण घट्ट गोळा मळून घेणार आहे, थोडं थोडं पाणी घालून. हिडू थोडा मोठा होतोय, ह्याला थोडासा टाइम लागतो, त्यामुळे हिडू मोठा होतोय. अशा पद्धतीने मी घट्ट गोळा मळून घेतला बघा. भाकरीला जसं मळते तसंच मळून घेतलंय. जास्त सैल मळायचं नाही, नंतर सैल होतं पीठ. तर ते पीठ मळून घेतले. ही तीळ घेतले 2 चमचे होईल एवढं वरून लावायला. पाणी घेतलं 1 वाटी, आणि ही कॉटनचा रुमाल घेतला, म्हणजे असा कॉटनचा कपडा घ्यायचा, पाण्यात ओला करून घ्यायचा आहे. सुक्या कपड्यावर आपल्याला धपाटी नाही करता येत. कपडा ओला करून घेतला तरी पण पाण्याचा शिंतडा मारून घ्यायचा वरून, आणि असा एक गोल उंडा करून घ्यायचा आपल्याला. मी पहिल्यांदा छोटा घेतलाय. दोन्ही बाजून तीळ लावून घ्यायचे आहेत आपल्याला. नवीन कोण मुली असतील त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे बघा. त्यांना असं धपाट म्हणजे कसं करायचं ते माहिती नसते, त्यामुळं ही पद्धत बघून केली तर तुम्ही लवकर शिकचाल. आता आपण उंडा घेतला, दोन्ही बाजून तीळ लावले तर, आणि थापून घेऊया. ही 3 बोटांना सरकत सरकत थापवून घ्यायचे आपल्याला. पुढं पुढं सरकवायची बोटं, आपोआप बघा ती पीठ पुढं जातंय आणि गोल आकाराचं आपलं ही धपाट तयार होते बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला छोटंच करून दाखवते, नंतर तुम्हाला मोठं करून दाखवेल. पातळ असं आपण थापून घ्यायचं आहे. आणि मी तव्यात घालताना हिडून निघला ना, सॉरी. आता नंतर तुम्हाला मी दाखवेल पुढच्या ह्याच्यामध्ये. तव्यात घातल्यानंतर झाकण ठेवे, लगे वापरून निघते. वरली बाजू अजिबात तशी किरवंजन होत नाही, म्हणजे रेषा पडत नाही त्या. वरून तेल लावून घेऊया. पहिला आपण या साईडने तेल लावलेलं होतं, तर वरून दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घेतले आपण.
दोन्ही बाजून चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला, आलटून पलटून. एका ताटामध्ये काढून घेऊया. आता दुसरं पण त्याच पद्धतीने मला तुम्हाला थापून दाखवते. असंच पाण्याचा शितडा मारायचा कपड्यावर. आणि मी थोडा उंडा जास्त मोठा घेतलाय. पहिला मी छोटा घेतला होता, आता थोडा मोठा घेतलाय. तुम्हाला कळावं म्हणून मी डबल दाखवते. पहिलं पण दावलं होतं, आता नंतर पण दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, तुम्हाला समजेल. आता आपण असंच थापून घेऊया. तिन्ही बोटाचे सरकावत घ्यायचं आपल्याला पिठावर. तुम्हाला गोल वाटत नाही, पळपट फिरवून सुद्धा तुम्ही घेऊ शकताय गोल करायचं तर. पाण्याचा हात लावून घ्यायचा, पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. परत तेल लावायचं, तेलामुळे पण आपल्या हाताला पीठ चिटकत नाही आणि पीठ पुढं सरकायला मदत होते. सोपं आहे अगदीच. आणि चवीला म्हणतात तर अप्रतिम लागते बघा धपाटं. रोज तुम्ही एक भाकरी खाचाल, पण धपाटं म्हणलं तर 2 धपाटी खाचाला. खरं सांगते, खूप टेस्टी लागते बघा. दह्या संग, लसणाच्या चटणी संग खावा तुम्ही. कांदा घ्या, चवीला अप्रतिम लागते. उन्हाळ्यामध्ये कसं एकतर जेवण जात नसताना आपण असे वेगळे वेगळे पदार्थ करून मुलांना खाऊ घाला, घरातल्यांना सगळ्यांना खाऊ घाला, तुम्ही स्वतः खावा. खूप टेस्टी लागते ते. आता तव्यात घालूया आपण. मी मग आता व्हिडिओ काढायचे राहून गेलं तर माझ्याकडून तुम्हाला दाखवायचं, तर म्हणून मी डबल घेतला ही व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी. हे काही मोठं मी बनवलंय. आणि वरून कपड्याला पाणी लावून घेतलं तर सहज निघतंय. अजिबात कपड्याला पीठ चिटकत नाही आणि आपलं धपाट पण तुटत नाही. अगदी गोल ठेल येते बघा. आता वरून तेल लावून घेऊया, झाकण काढून, आणि पलटी करून घेऊया. पटापट तयार होती ती, अजिबात जास्त वेळ लागत नाही. एकदा करायला घेतलं का ना पटकन होतंय. आणि ह्या धपाटे सांगतो मी, भाजी खायची पण गरज नाही, दही चटणी खाल्ली तर छान लागते. संध्याकाळच्याला वेळेस हलकं फुलकं जेवण तुम्ही करू शकता गरमीचं. आपलं भाजले आता धपाटं काढून घेऊया. पटकन भाजते. त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते दुसरं तिसरं घालून तव्यामध्ये. वरून पाणी लावून घ्यायचं आणि कपडा असा उचलून काढायचा. अजिबात चिटकत नाही बघा. सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला लावते. खरंच नवीन कोण मुली असतील त्यांच्यासाठी ते शिकायला भारी आहे. तुम्ही ही व्हिडिओ बघा पूर्ण, तुम्ही शिकचाल नक्कीच. आणि जरी काय चूक असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगत जावा. चांगलं असेल तर चांगलंच सांगत जावा, काय चुकलं तर चुकलं म्हणून सांगत जावा. ही व्हिडिओ पूर्ण बघा, कळलं तुम्हाला कसं करायचं. अशी दुरडी भरून आपण धपाटी केली ती भरपूर असे बघा, भरपूर झाली ती. आणि अगदीच मऊ लुसलुशीत झाली ती. अजिबात कडक वातट अजिबात झाली नाही ती. लहान मुलं वयस्कर माणसापर्यंत सगळीजण खातील अशी मऊ झाली ती. भरपूर अशी झाली ती बघा. तर आता आपण ताटामध्ये 2 धपाटी घेतली, ककडी घेतल्या साईडला, दही घेतले वाटे भरून, आणि लसणाची चटणी घेतली, आणि कांद्याची पात घेऊया आपण. खूप टेस्टी लागते ती. याच्या सांगते खाली आवडीने बघा तुम्ही, डबल टेबल खाचाला. पोट भरल पण मन भरणार नाही तुमचं, इतकी छान लागते ती. खूप भारी झाली ती. दिसायला पण खूप भारी दिसते ती, खायला पण खूप भारी झाली ती. धन्यवाद. बाय बाय.